सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. सोयाबीनच्या दरात मोठी वाढ. वाशिममध्ये मिळाला 8,500 तर लातूरमध्ये मिळाला 8,000 रुपये दर. पाहूयात इतर बाजार समित्यांमध्ये काय दर मिळाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला तर मग जास्त वेळ न घेता लगेच आजच्या सोयाबीनच्या बाजारभावाच्या माहितीला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, सुरुवात करूयात जिंतूर बाजार समितीपासून. आज जिंतूर मार्केटमध्ये पिवळ्या सोयाबीनची आवकची नोंद झाली 36 क्विंटल. जिंतूरमध्ये पिवळ्या सोयाबीनला किमान दर 6,700 रुपये मिळाला तर कमाल दर 7,151 रुपये मिळाला. तसे सर्वसाधारण दर 7,100 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. बाजार समिती मूर्तिजापूर बाजार समितीमध्ये आजची पिवळ्या सोयाबीनची आवक 450 क्विंटल आली असून किमान दर 6,400 रुपये मिळाला तर कमाल दर 7,165 रुपये मिळाला. तसे सर्वसाधारण दर 6,785 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला. पुढची बाजार समिती आहे वाशिम. वाशिम मार्केटमध्ये आजची पिवळ्या सोयाबीनची आवकची नोंद झाली 2,400 क्विंटल. वाशिम मार्केटमध्ये आज पिवळ्या सोयाबीनला किमान दर 6,885 रुपये मिळाला तर कमाल दर 8,500 रुपये मिळाला. तसे सर्वसाधारण दर 7,700 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. बाजार समिती चिखली मार्केटमध्ये आजची पिवळ्या सोयाबीनची आवकची नोंद झाली 190 क्विंटल. आज चिखली बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला किमान दर 6,750 रुपये मिळाला तर कमाल दर 7,400 रुपये मिळाला. तसे सर्वसाधारण दर 7,075 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. शेतकरी मित्रांनो, पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट बाजार समितीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनची आवक 807 क्विंटल आली असून किमान दर 5,350 रुपये मिळाला तर कमाल दर 7,345 रुपये मिळाला. तसे सर्वसाधारण दर शेतकरी मित्रांनो 6,200 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो यवतमाळ मार्केटमध्ये आजची पिवळ्या सोयाबीनची आवक झाली 168 क्विंटल. आज यवतमाळ मार्केटमध्ये पिवळ्या सोयाबीनला किमान, कमाल आणि सर्वसाधारण दर मिळाला 7,350 रुपये प्रति क्विंटल. पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो जालना. आज जालना बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची आवकची नोंद झाली 1,027 क्विंटल. आज जालना बाजार समितीमध्ये शेतकरी मित्रांनो पिवळ्या सोयाबीनला किमान दर 6,200 रुपये मिळाला तर कमाल दर 7,350 रुपये मिळाला. तसे सर्वसाधारण दर 7,050 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. पुढची बाजार समिती आहे अकोला बाजार समितीमध्ये आजची पिवळ्या सोयाबीनची आवकची नोंद झाली 2,637 क्विंटल. आज अकोला बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला किमान दर 6,400 रुपये मिळाला तर कमाल दर 7,220 रुपये मिळाला. तसे सर्वसाधारण दर 7,080 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. बाजार समिती नागपूर बाजार समितीमध्ये आजच्या पांढऱ्या सोयाबीनची आवकची नोंद झाली 170 क्विंटल. नागपूर बाजार समितीमध्ये आज पांढऱ्या सोयाबीनला किमान दर 6,800 रुपये मिळाला तर कमाल दर 7,500 रुपये मिळाला. तसे सर्वसाधारण दर 7,325 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो लातूर. आज लातूर मार्केटमध्ये पिवळ्या सोयाबीनची आवकची नोंद झाली 6,843 क्विंटल. आज लातूर बाजार समितीमध्ये शेतकरी मित्रांनो पिवळ्या सोयाबीनला किमान दर 7,011 रुपये मिळाला तर कमाल दर 8,000 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 7,320 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला. यानंतर पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो हिंगोली. आज हिंगोली बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीनची आवकची नोंद झाली 750 क्विंटल. हिंगोली मार्केटमध्ये आज लोकल सोयाबीनला किमान दर 7,200 रुपये मिळाला तर कमाल दर 7,700 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 7,450 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. पुढची बाजार समिती अमरावती बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीनची आवकची नोंद झाली 1,381 क्विंटल. आज अमरावती बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीनला किमान दर 6,800 रुपये मिळाला तर कमाल दर 7,261 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 7,030 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजच्या राज्यातील मिळालेले आत्ताचे सोयाबीनचे ताजे बाजारभाव. माहिती हवी असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.